सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सोमवंशी सहस्र अर्जुन क्षत्रिय समाज येवलातर्फे धानपंचमी सण साजरा करण्यात आला। धानपंचमी उत्सवाला बालेश्वरी माता मंदिरापासून सुरुवात करण्यात आली। धानपंचमी हा प्रामुख्याने महाराष्ट्र, राजस्थान आणि काही उत्तर भारतात राज्यामध्ये साजरा होणारा कृषी प्रधान व सांस्कृतिक सण आहे। क्षत्रिय समाजात याला विशेष असे महत्त्व आहे, कारण हा दिवस शेती, अन्नधान्य आणि युद्ध सज्जता याच्याशी जोडलेला आहे। हा दिवस धान्याच्या पूजनासाठी आणि शस्त्र पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो। क्षत्रिय समाज पारंपरिक शस्त्र आणि अन्नधान्य या दोघांचेही पूजन करून सण साजरा करतो। शेतकरी नव्याने उगवलेल्या पिकाच्या धान्याची पूजन करतो। या निमित्ताने येवला शहरातील बालेश्वरी माता व सहस्र अर्जुन भगवान यांच्या प्रतिमेचे पालखी मिरवणूक शहरातील प्रमुख भागातून काढली जाते व गंगा दरवाजा येथे समाज बांधव एकमेकास आलिंगन देऊन डोक्यावरती धान्य ठेवून भेटीगाठी घेतात व नंतर बालेश्वरी मंदिरात आरती व प्रसादाचे वाटप केले जाते। या प्रसंगी समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थान करिता सचिन वखारे, येवला। सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाज दरवर्षी धानपंचमी हा उत्सव करते। प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्ती 1-2 कुरकुल्या उगवतात। 15 दिवस त्याची प्रोसिजर असते। त्याच्याप्रमाणे ते सर्व धानपंचमीच्या दिवशी उगवलेले ते कुरकुले घेऊन त्याची एक सवाद्य मिरवणूक केली जाते। त्याच्यामध्ये समाजाची स्त्री, पुरुष, लहान मोठे सर्व सहभाग घेतात आणि आनंद घेतात आणि त्याचं विसर्जित आपल्या बालेश्वरी मंदिरामध्ये नेऊन विसर्जित केले जाते त्यात आणि एकमेकांना त्या तृण एकमेकांच्या डोक्यावर टाकून एकमेकांचं अभिनंदन करतात। अशी ही समाजाची खूप जुनी परंपरा आहे, गेल्या 100 वर्षापासून चालू आहे।